महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अतिशय मोलाचा विकासाचा वाटा उचलणारे आपले महानायक वसंतरावजी नाईक साहेब आणि सर्व थोर समाज सुधारक यांना विनम्र अभिवादन करून वसंत विचार माला 2025 या चर्चासत्रामध्ये खऱ्या अर्थानं यशवंतराव ते वसंतराव महाराष्ट्राची पायाभरणी आणि उभारणी अशा अतिशय महत्वपूर्ण अशा विषयाच्या संदर्भात या ठिकाणी ही चर्चासत्र आयोजित करण्यात आलेली आहे आणि या चर्चासत्रामध्ये उपस्थित राहताना आम्हाला मनापासून या ठिकाणी सर्वांना आनंद होतो आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले धर्मगुरू सन्माननीय आदरणीय विधान परिषदेचे सदस्य बाबूसिंगजी महाराज, आजच्या या चर्चासत्रासाठी उपस्थित असलेले माझे सहकारी मंत्री सन्माननीय इंद्रनील भाऊ नाईक, सन्माननीय माजी खासदार हरिभाऊजी राठोड, आमच्या विधिमंडळाचे आमचे सहकारी माननीय आमदार राजेशजी राठोड, या ठिकाणी उपस्थित आदरणीय सुनील महाराज, महंत आदरणीय देवानंद भाऊ पवार, आज या ठिकाणी 70 गोलमुटे या रिलीज सुद्धा आहे, त्याचे नायक अनिल नायक आणि चर्चासत्रामध्ये ज्यांनी अतिशय मोलाचं या ठिकाणी उपयुक्त अशी माहिती आपल्या सर्वांसमोर ठेवली ते प्रमुख वक्ते सन्माननीय रमणजी देसाई साहेब, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, आपले माजी उपसंचालक माहिती व जनसंपर्क विभाग सन्माननीय मोहनजी राठोड आणि उपस्थित सर्व या ठिकाणी मान्यवर मंडळी आणि बंधू आणि भगिनी, मी राजेश चव्हाण जालनेकर, गोविंद राठोड, रितेश पवार, संदीप चव्हाण या सर्वांचं खऱ्या अर्थानं मनापासून त्यांचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद सुद्धा देतो की मुंबईमध्ये गेल्या अनेक वर्षापासून वसंत विचारमाला या नावाखाली वेगवेगळे विचारवंत बोलून त्यांचं या ठिकाणी आदरणीय वसंतराव नाईक साहेबांच्या काळातल्या अनेक घडामोडी आपल्या सर्वांसमोर ठेवण्याचं काम ते करतात। शब्दरूपामध्ये खरं तर त्यांना धन्यवाद कसे द्यायचे, आभार कसे मानायचे हे शब्द नाही। सन्माननीय इंद्रनील भाऊ यांनी आताच ज्या पद्धतीनं बोलून दाखवलं की वसंतराव नाईक साहेबांच्या काळामध्ये खरं तर त्यांचा जन्म झाला, हीच परिस्थिती माझी आहे। कदाचित जन्मला असं कारण 71चा माझा जन्म आहे आणि आडाण धरण जे आहे आपल्या भागामध्ये त्या आडाण धरणाचं फुलपूजन वसंतराव नाईक साहेबांनी केलं। त्यामुळे मी आपल्या सर्वांना एवढंच या ठिकाणी सांगू शकतो की वसंतराव नाईक साहेबांनी जे काम या महाराष्ट्रासाठी केलं, या महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं दळणघडणाच्या आज आपण जे चित्र पाहतो आहे, आता या ठिकाणी राजेश भाऊंनी जसं सांगितलं दुबईचं उदाहरण खरं आहे, दुबईचं नाव आज पूर्ण जगामध्ये आहे
परंतु तो प्रयोग वसंतराव नाईक साहेबांना त्या काळामध्ये केला होता. असे अनेक निर्णय वेगवेगळ्या क्षेत्रासाठी, शेतकरी, शेती हा तर त्यांचा अतिशय आवडीचा विषय होता आणि त्या शेतीबद्दल आणि शेतकऱ्यांबद्दल ते नेहमी अतिशय कळकळीने बोलायचे. भान विसरून जायचे की ते मुख्यमंत्री आहे. बरोबर आहे. कारण एखादा मुख्यमंत्री असा भाषणात कधी बोलूच शकत नाही की या महाराष्ट्राचा जर दुष्काळ मी मिटवू शकलो नाही तर खासावं जाईल, असं कोणी बोलू शकतो. परंतु हे वसंतराव नाईक साहेब बोलून गेले. याचा अर्थ असा आहे की शेती आणि शेतकरी हा त्यांचा अतिशय आवडता विषय होता आणि या विषयावर जेव्हा जेव्हा चर्चा व्हायची तेव्हा तेव्हा ते मन मोकळेपणाने बोलायचे, अनेक गोष्टी सांगायचे. शेतकरी कारखानदार झाला पाहिजे म्हणून सुद्धा ठाम भूमिका त्यांची राहायची आणि यासाठी वेगवेगळे प्रयोग, वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आहेत. आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे. परंतु अनेक असे क्षेत्र आहेत की या क्षेत्रामध्ये आज जो महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र दिसतो आहे, प्रगतीशील महाराष्ट्र दिसतो आहे, या सर्व गोष्टीला कुठेतरी पुण्याही आमच्या वसंतराव नाईक साहेबांची आहे, हे कोणी या ठिकाणी दाखवू शकणार. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं आम्ही नेहमी सांगत असतो की वसंतराव नाईक साहेब, सुधाकर नाईक साहेब हे आमचे दैवत आहेत आणि या दैवताला खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी जेव्हा आम्हाला कळतात, बऱ्याच गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात. छोट्या छोट्या गोष्टीतून ही जेव्हा एखाद्याकडून माहिती मिळते आम्हाला, ती प्रेरणा आम्ही घेतो त्याच्या आणि ती प्रेरणा घेऊन असं वाटतं की आमचे नाईक साहेब असे वागत होते, असे निर्णय घ्यायचे, असे त्या ठिकाणी बोलत होते. या सर्व गोष्टी खऱ्या अर्थानं आम्हाला सर्वांना प्रेरणा या ठिकाणी देतात. वसंतराव नाईक साहेबांसारखी किंवा सुधाकर नाईक साहेबांसारखी उंची तर आम्हाला इंद्रनील भाऊला कोणालाच गाठता येणार नाही. परंतु आम्ही नक्कीच या ठिकाणी हा प्रयत्न करणार आहे की त्यांनी दाखवलेल्या वाटेवर 10 पावलं चालण्याचा प्रयत्न इंद्रनील भाऊचा आणि त्याचा आणि त्या दृष्टीने आज आम्ही अनेक विषय, मग राजेश भाऊ असतील, आता आमचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज असतील किंवा विधिमंडळामध्ये तुषार भाऊ आधी ते आले नाही, ते आमच्या सोबत आहेत. इंद्रनील भाऊ आणि मी दोन्ही मंत्री आहेत. परंतु आम्ही कंबाईन, जसं इंद्रनील भाऊने आता सांगितलं, आम्ही वेगवेगळ्या पक्षात जरी असलो तरी अनेक प्रश्न जेव्हा समोर घेऊन जातो तेव्हा आम्ही एकत्र येऊन त्या प्रश्नाला कशा पद्धतीनं समोर घेऊन जाता येईल हा प्रयत्न सातत्याने करत असतो. मागच्या काळामध्ये मी मंत्री होतो एकटा, हे सर्वजण माझ्या सोबत राहायचे. कितीतरी विषय आम्ही, निलय भाऊ सुद्धा होते सभागृहात, कितीतरी विषय आम्ही मार्गी लावले की आमदारांचं, विधिमंडळ सदस्यांनी काय केलं पाहिजे, मंत्र्यांनी कसं उत्तर दिलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं त्या अनेक गोष्टी समोर नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमचा आहे. उदाहरणार्थ सांगायचं तर बोगस घुसखोरीच्या संदर्भात राजेश भाऊ आपल्याला माहितच आहे की कशा पद्धतीने आम्ही सर्व मिळून त्या ठिकाणी समोर गेलो. आज अनेक गोष्टी आहेत. कोरादेवीचा विकासच नाही, कोरादेवीच्या विकासासाठी सुद्धा सर्वजण आदरणीय धर्मगुरू बाबूसिंग महाराजांपासून सर्वजण त्या ठिकाणी सर्व आम्ही सोबत आहोत आणि म्हणून एवढा पैसा या ठिकाणी येऊ शकला. आज आमचं श्रद्धास्थान बळकट करणं ही आमच्या सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणून त्या दृष्टीने तिथे तर विकास होतोच आहे. परंतु अनेक प्रश्न आज समाजाचे आपण समोर घेऊन गेलेलो आहेत. आपल्या सर्वांना माहित आहे, जसं सारथी आहे, पार्टी आहे, महाज्योती आहे, त्या धर्तीवर खऱ्या अर्थानं वसंतराव नाईक संशोधन प्रशिक्षण संस्था असली पाहिजे आणि वनाटीची सुद्धा स्थापना करण्यासाठी आम्ही मागच्या सरकारमध्ये भाग पाडला आणि तो निर्णय सुद्धा या ठिकाणी झालेला आहे. त्याचा हेडक्वार्टर आज या मुंबईमध्ये राहणार आहे आणि त्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं एक फार मोठी उपलब्धी आपल्या सर्व समाजाची आहे. स्वतंत्र ग्रामपंचायत करणं सुधाकर भाऊनी त्या काळामध्ये मला वाटते अनेक नियम शिथिलता करून टाकले होते, परंतु कालांतराने हे नियम अजून बदलवले गेले. परंतु तांड्यामध्ये जिथपर्यंत खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी होणार नाही, हे तांडे विकसित होणार नाही. आज
आमचे दैवत वसंतराव नाईक साहेब, सुधाकर नाईक साहेब दांड्यातून आलेले आहेत आणि आज महाराष्ट्रात, देशभरात मी बोलणार नाही पण महाराष्ट्रातल्या अनेक तांड्यामध्ये आज ज्या खऱ्या अर्थानं पायाभूत सुविधेची गरज आहे त्या पायाभूत सुविधेसाठी वेगळ्या ग्रामपंचायत होणं हा सुद्धा महत्वाचा एक भाग होता. महसुली दर्जा मिळणं हा सुद्धा एक भाग होता. ते प्रश्न आपण आज समोर घेऊन चाललो आहे. तांड्याचा विकास, जोड रस्ता असेल, स्वतंत्र ग्रामपंचायत असेल, आमच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना कल्पना आहे की वसंतराव नाईक साहेब, सुधाकर नाईक साहेब हे नेहमी म्हणायचे आहे, शिक्षण घ्या तुम्ही, समान सच्चारीनं छोरीनं शिका. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या समाजाला ते सांगायचे. आणि शिक्षणाच्या संदर्भात सुद्धा खऱ्या अर्थानं वसंतराव नाईक साहेब, सुधाकर नाईक साहेबांनी फार मोठं काम केलेलं आहे. आज आपण जे आश्रमशाळा पाहतो त्या आश्रमशाळेतून जे काही आमचे अधिकारी समाजाचे दिसतात ते त्यांच्या पुण्यामुळे दिसतात. आणि म्हणून आमची भावी पिढी ही सुद्धा शिक्षित झाली पाहिजे. शिकल्याशिवाय तिला खऱ्या अर्थानं जगामध्ये काय चालू आहे, देशामध्ये काय चालू आहे, आमच्या हिताचं काय चालू आहे, आमच्या विरोधातलं काय चालू आहे हे समजणार नाही. आणि म्हणून तांड्यातल्या मुलींना शिक्षणाच्या संदर्भात सुद्धा अनेक निर्णय या ठिकाणी झाले पाहिजे. ही भूमिका आमच्या सर्वांची आहे. ते सुद्धा आम्ही स्वतःच्या योजनेवर आधार योजना असेल, वसतिगृह स्वतंत्र असेल, ऊसतोड कामगारांचे प्रश्न, आमचे मुलं आज ऊसतोड कामगारामध्ये 90% हा आमचा बंजारा समाज आहे. आणि ऊसतोड कामगारामध्ये आज जर आपण पाहिलं की किती वाईट परिस्थितीमध्ये मुलाबाळांना सोबत घेऊन आमचा बंजारा समाज त्या ठिकाणी ऊस तोडायला जातो. शिक्षणापासून खऱ्या अर्थानं त्यांचा काही संबंध नसतो. आणि या सर्व विषयाच्या संदर्भात सुद्धा आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला आणि त्याच्यात यश सुद्धा आलं. असे अनेक निर्णय आहेत. मी जर सर्व निर्णय सांगत राहिलो तर बराच वेळ जाईल, परंतु अजून अनेक विषय या ठिकाणी न्यायचे आहेत. आज आपले लोकनेते हरिभाऊजी राठोड साहेब हे बोलले. आता आरक्षणाच्या विषयात मी त्या विषयावर काही जाणार नाही, परंतु आज केंद्र आणि राज्य स्तरावर खऱ्या अर्थानं आपल्या समाजाचे अनेक विषय आहे. हे सर्व विषय इंद्रनील भाऊ, मी आणि आम्ही सर्वजण, बाबूसिंग महाराज असेल, राजेश भाऊ असेल, आम्ही सर्वजण, तुषार भाऊ असेल, आम्ही सर्वजण सोबत घेऊन चाललो आहे. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्हाला तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे त्याच्यामध्ये यश येईल एवढंच आपल्या सर्वांना मी हमखासपणे सांगू इच्छितो. खऱ्या अर्थानं वसंतराव नाईक साहेब हे आपल्या समाजाचे होते, परंतु वसंतराव नाईक साहेबांची जी कारकीर्द आहे आज मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे की जेवढा आपला बंजारा समाज वसंतराव नाईक साहेबांना दैवत मानतो, अनेक असे दुसरे समाज आहेत खऱ्या अर्थानं की जो वसंतराव नाईक साहेबांना दैवत मानतो. म्हणजे वसंतराव नाईक साहेब हे काही एका जातीचे खऱ्या अर्थानं नव्हते, तर या महाराष्ट्राचे खऱ्या अर्थानं ते पुत्र होते. आणि महाराष्ट्र उभा करण्यासाठी जी काही मोलाची कामगिरी त्यांनी केली, या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं जे काही काम त्यांनी केलं तर हे कधीही महाराष्ट्रातली जनता या ठिकाणी विसरू शकणार नाही. आणि म्हणून आम्हाला स्वाभिमान आणि अभिमान आहे की आज वसंतराव नाईक साहेबांच्या जन्मदिवशी, जयंतीच्या दिवशी ही वसंत विचारमाला खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाण साहेब ते वसंतराव खऱ्या अर्थाने हा अतिशय सुंदर असा विषय या ठिकाणी ठेवण्यात आला. आणि आज आम्हाला थोडंसं खंत वाटतं की जेव्हा हेमंत देसाई साहेब किंवा मोहन राठोड साहेब बोलताना आम्ही जर असतो तर अजून आमच्या ज्ञानात भर पडली असती, अनेक विषय आम्हाला कळले असते आणि आम्हाला फायदा झाला असता. परंतु पुढच्या वेळेस मात्र साहेब आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या सर्वांचं ऐकू आणि नक्कीच या सर्व गोष्टीमुळे येणाऱ्या काळामध्ये एक चांगला समाजालाही फायदा होईल, आम्हालाही काम करताना फायदा होईल. आज परत राजेश चव्हाण जालनेकर आणि संदीप चव्हाण यांचा फार आग्रह होता. विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे, मला वाटतं इंद्रनील भाऊलाही आता कार्यक्रम आहे आणि माझं तर कंपल्सरी सेटिंग आहे. आता 3 वाजेपासून तर सभागृह संपेपर्यंत या ठिकाणी बसायचं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी मी सदिच्छा शुभेच्छा देतो. मला बोलावलं, माझा आदर सत्कार या ठिकाणी केला त्याबद्दल मी आयोजकांचं या ठिकाणी ऋणी आहे. आणि ऋणात राहून ज्या ज्या गोष्टी समाजासाठी करता येईल त्या करण्याचा प्रयत्न भविष्यात माझा राहील एवढा आपल्या सर्वांना मी खात्री देतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
विषय काढला की बोगस राजदूत भागाच्या संदर्भात एक कमिटी गठीत करण्यात आली विभागाच्या प्रधान सचिवाच्या अध्यक्षतेखाली आणि बंजारा समाजाचे 2 अधिकारी ज्यामध्ये राजाराम जाधव सेवानिवृत्त सहसचिव आणि किरण वडते उपसचिव यांना अशासकीय सदस्यांनी घेतले. पण इलेक्शन झाले आणि आता जवळजवळ वर्ष होत आहे पण या कमिटीला ना तर निमंत्रित केलंय ना तर कोणती बैठक आयोजित केली आणि कोणत्याही प्रकारचं कामकाज झालेलं नाही. यामध्ये विभागाला प्रधान सचिवाला आणि त्यांचे संबंधित उपसचिव आहेत यांच्याशी प्रत्यक्ष भेटलो पत्रव्यवहार केला पण शासनाकडून सांगण्यात आलं संबंधित आलं साहेब लक्षात नाही सांगण्यात अर्थ आहे ज्या अर्थी गव्हर्नमेंटने समिती गठीत केल्यानंतरही त्या समितीचं कामकाज ताब्यात सुरू झालेलं नाही आणि जेव्हा विचारणा केली रामेश्वर भाऊ नाईक यांच्याशी पण प्रत्यक्षात बोललो ते म्हणाले की ह्या कमिटीचं कामकाज सुरू करण्यासंदर्भात बघतो पण 6 महिने होऊन गेले ना तर समितीची बैठक झाली ना तर या विषयावरती गांभीर्याने विचार केला. सन्माननीय राजाराम जाधव साहेब हे सहसचिव पदावर होते आपल्या समाजाचे मंत्रालयात. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. अधिवेशनाचा काळ चालू आहे. मी आताच इंद्रनील भाऊ आणि मी दोघेही याची दखल घेणार आहे. या खात्याचे मंत्री जे आहेत अतुल सावे साहेब यांच्याशी आम्ही बोलतो. वनिता सिंगल म्हणून ज्या काही प्रधान सचिव आहेत त्यांच्याशी मी चर्चा करतो आणि जर जी आर निघाला असेल तर समिती ही अस्तित्वात आहे. तात्काळ त्याच्या बैठका झाल्या पाहिजे कामकाज सुरू झाले पाहिजे आणि नाही झालं तर आम्ही मंत्री म्हणून तर आमचं आहे नाही तर मग आहेच इकडे सभागृह चालू आहे त्यांना आयुध आहे भरपूर त्या आयुधाचा ते वापर करतील आणि आपल्या प्रश्नाला न्याय मिळू